नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। लातूर सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार, एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खोपसला चाकू। लातूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बुधवारी मध्यरात्री कारने प्रवास करणाऱ्या तरुण तरुणीवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला। या घटनेत अनमोल केवटे वय 37 राहणार मंद्रुप, दक्षिण सोलापूर याचा जागेत मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली सोनाली सुखदेव भोसले गंभीर जखमी झाले। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। हल्लेखोरांनी अनमोलच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले, चाकू गळ्यात आरपार घातला, तर सोनालीच्या छातीत 3 आणि पाठीवर 2 वार केले। रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या अनमोलचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला। सोनालीवर सध्या उपचार सुरू आहेत, तिची प्रकृती चिंताजनक आहे। मिळालेल्या माहितीनुसार अनमोल व सोनाली हे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्यानिमित्त लातूरला आले होते, परंतु सोलापूरकडे जात असताना या दोघांवर हल्ला झाला। पोलीस पुढील तपास करत आहेत। कारला जीप गाडीचा कट लागल्याच्या कारणाने झालेल्या वादावादीत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे वय 34 राहणार मंद्रुप, दक्षिण सोलापूर यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला, तर महिला पदाधिकारी सोनाली भोसले सुपेकर वय 32 राहणार अंत्रोळी तालुका दक्षिण सोलापूर या गंभीर जखमी झाल्या। ही घटना बुधवारी मध्यरात्री 1:15 वाजता खाडगाव रोड लातूर येथे घडली। कारचा चालक नवनाथ लक्ष्मण धाकपाडे वय 28 खडक गल्ली बाळे आणि लातूर येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये घटनेची फिर्याद दिली आहे। यातील मृत अनमोल केवटे आणि सोनाली भोसले बुधवारी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लातूर येथील बैठकीसाठी गेले होते। बैठकीनंतर जेवण करून ते रात्री सोलापूरच्या दिशेने निघाले। 5 नंबर चौक खाडगाव रोडनं औसाकडे येताना जीप MH 26V2356 ओव्हरटेक करत असताना कट लागला। यावेळी चालकाने शिवी दिली, त्याला अनमोल केवटे याने दमबाजी केली। पुढे काही अंतरावर जाऊन जीप रस्त्यावर आडवी केली। केवटे व सोनाली भोसले गाडीतून खाली उतरले। यावेळी बाचाबाची नंतर दोघात झटापट झाली। दुसरा व्यक्ती गाडीतून उतरला आणि त्याने अनमोल केवटे यांच्या गळ्यात चाकू आरपार भोसकला। समोरून 2 वेळा गळ्यावर तर 2 वेळा पोटात चाकून भोसकलं। केवटे जागेवरच कोसळले। तोपर्यंत सोनाली व दुसरा व्यक्ती एकमेकांचे केस धरून एकमेकांना मारत होते। चाकूने त्यांच्यावरही पाठीत पोटात वार करण्यात आले। या प्रकरणी 2 अनोळखी आरोपींवर BNS 367/25 कलम 103, 1, 109, 1, 126, 2, 352, 3-5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक जिरगे अधिक तपास करतात। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी जीप रस्त्यात आडवी लावून अनमोल केवटे आणि त्यांची मैत्रीण सोनाली भोसले यांच्याशी वाद घातला। वाद वाढताच दोघेही कारमधून खाली उतरले। या क्षणी हल्लेखोरांनी जवळील धारदार चाकूने अनमोलच्या गळ्यावर आणि मानेवर वार केला। गंभीर जखमी झाल्यानं तो रक्ताच्या थरोळ्यात कोसळला। यानंतर सोनालीवर हल्ला करत तिच्या छातीत 3 वेळा आणि पाठीवर 2 वेळा चाकू घुसवण्यात आला। गंभीर जखमी अवस्थेत तीही जमिनीवर पडली। हल्ला करून आरोपी तात्काळ पसार झाले। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास सुरू आहे।